स्वांशा, स्वांशा कुठे चाललीस तू? हॅपी बर्थडेला कोणाच्या? बेबीचा. ओ वाव. हाय हॅलो नमस्ते, मी अल्पिता, वेलकम बॅक. सो येस, आम्ही चाललो आहोत हॅपी बर्थडेला. तर ॲक्च्युली स्वप्नीलच्या मित्राचा म्हणजे कॉमन फ्रेंड आहे आमचा, त्याचा तिचा हॅपी बर्थडे आहे, फर्स्ट बर्थडे. तर तिथे चाललं आहे. सो पहिली मी घरी आली, मस्तपैकी पाणीपुरी खाऊन पोट भरलं आणि चाललं. ॲक्च्युली खूप भूक लागलेली आणि इथे आम्ही सगळे चाललो बर्थडेला. तिचं नाव आहे याशी, तिचा फर्स्ट बर्थडे आहे आणि ते त्यांनी स्केच आर्टिस्ट ठेवलेलं स्वांशी स्केच करून गेली. एवढंच शांत बसून मला खूप मस्त वाटतं, बिकॉज स्वांशी एवढी शांत कधीच नाही बसत. वाव, किती मस्त ना, मुलं एवढी शांत बसायला लागली. तर इथे त्यांनी गेम्स ठेवलेले, ॲक्च्युली इव्हेंटला ऑर्डर दिलेली. तर इथे गेम्स होते, तर ते पॅरेंट्स गेम होता. तर स्वप्नील आणि स्वांशा गेलेली आणि स्वांशाचा फेवरेट सॉन्ग आहे ओ राम सम सम ओ राम सम सम. सो इथे ते गेम्स खेळत होते आणि खूप मजा आली. आणि पॅरेंट्स आणि मुलांचा गेम होता. आणि मेन थिंग, तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर स्वांशीच्या सेकंड बर्थडेला पण आम्ही ह्यांनाच ऑर्डर दिलेली. सो खूप छान होता. ते बघून त्याच्या फ्रेंडने ऑर्डर दिली, खूप छान होते इव्हेंट. तर त्यांनी पण त्यांनाच ऑर्डर दिलेली. सीझन 7 म्हणून होता. आता त्यांचं चेंज झालं ना, काय नाव आहे पण ॲक्च्युली मला काही नाही आठवत आहे. ते इंस्टाग्रामवर बघून मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन. तर खूप छान इव्हेंट करतात ते, तर नक्की व्हिजिट करा. तर ह्यांचे इव्हेंटचे कॉस्ट आहेत ते त्यांना विचारा. सो इथे मास्कोट आणलेला सोफिया, सो ही होती बर्थडे गर्ल याशी. ह्यांचं एक मस्त होतं की मुलांचं म्हणजे एंट्री वगैरे करतात ते लोक आणि छान असं सॉन्ग वगैरे लावून आणि मास्कोट पण असतं त्यांचं, जो आपल्याला पाहिजे तो. आमच्या त्यावेळी जे होता त्यांनी गर्ल बटरफ्लाय थीम ठेवलेली. सो सोफिया आणलेली प्रिन्सेस म्हणून. आणि स्वांशा घाबरत नाही, बिकॉज तिला माहिती आहे हे सगळ्यात ते कार्टून्स खूप बघते अँड अशी त्यांची एंट्री करतात. खूप छान वाटतं. नक्की व्हिजिट करा यांच्या चॅनलला आणि एकदा ट्राय करा. तर अशी एंट्री वगैरे त्यांची ग्रँड एंट्री करतात मुलांची आणि एक मेमरीज राहते आणि खूप क्यूट होती यार. हॅपी बर्थडे प्रिन्सेस. सो हे सेलिब्रेशन चालू झालं, केक कटिंग झालं, नंतर आमचे फोटोज काढले अँड खूप छान वाटत होतं. सो असा होता माझा दिवस. कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि नंतर आम्ही गेलो मम्मीकडे, आम्ही गेलेलो माहेरी राहायला. सो बाय.